तर जेनकिंग्स बघतोय आपण. जेनकिंग्सचं नॉर्मल आपलं एक इन्स्टन्स क्रिएट करून त्यामध्ये इन्स्टॉलेशन झालेलं आहे. वेब सर्व्हर आहे. वेब सर्व्हरचा ॲक्सेस आपण डायरेक्टली इंटरनेटवरून घेणार. कोणत्या पोर्ट नंबरवर काम करतोय? 8080. का? कारण जावाचा डिफॉल्ट पोर्ट नंबर कोणता असतो? 8080. जेनकिंगचा डिफॉल्ट पोर्ट नंबर कोणता राहणार? 8080 राहणार. तर इथे आपण काय दिलं होतं? ॲडमिन @123. ठीक आहे. सो बघा इथे आपण जेनकिंगच्या डॅशबोर्डवर आलो. इथे सध्या आपल्याकडे काहीही नाही आहे. एक नॉर्मलचा डॅशबोर्ड आहे. वेलकम टू जेनकिंग्स. इथे बघा जे पण आपण इथे प्रोजेक्ट आपण क्रिएट करणार, जे पण आपण इथे काम करणार त्यांना काय म्हटलं जाते? एकतर जॉब म्हटलं जाते. ठीक आहे. आणि इथे पण एक बटन दिसेल तुम्हाला, न्यू आयटम दिसतोय. तर ह्या दोन्हीचा यूज करून तुम्ही काय करू शकता? तर तुमचा एक न्यू प्रोजेक्ट इथे क्रिएट करू शकता. अंडरस्टूड? तर यांना जे काही स्टेप्स असणार ना यामध्ये, SDLCच्या स्टेप्स आपल्याला पूर्ण परफॉर्म करायचे आहे. कंप्लीट एक स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. ठीक आहे. तर करून बघूया आपण. तर इथे सर्वात आधी क्रिएट जॉब याला क्लिक करतोय मी. एक सिंपलचा जॉब आपण क्रिएट करू. जॉब क्रिएट करताना इथे तुम्हाला दिसेल एक सिलेक्ट अन आयटम. कोणत्या टाईपचा जॉब क्रिएट करायचा आहे? जॉब ऑर प्रोजेक्ट. क्लिअर आहे? हा. तर इथे मी सिंपलचा कुठलं तरी एक नाव देतोय. फ्री स्टाईलला याला सिलेक्ट करणार आणि देन ओके करणार. ओके केल्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला इन डिटेल्ड मध्ये इन्फॉर्मेशन द्यायची आहे की तुम्हाला काय परफॉर्म करायचं. थोडासा टाइम घेतोय तो. तर या जॉबची पूर्ण कॉन्फिगरेशन कुठे राहणार? इथे काय काय असणार आहे ते आपण बघू. टाइम घेतोय थोडा. आणि यामध्ये आणखी आपण काय करणार? जसं की युजर मॅनेजमेंट कशा पद्धतीने इथे हँडल होणार ते बघावं लागेल. देन आपले सिक्रेट्स कसे मॅनेज करायचे इथे आपण ते बघणार. देन त्यानंतर आपण पूर्ण कॉन्फिगरेशन, वेगवेगळे टूल्स इथे कसे कॉन्फिगर करणार ते बघणार आहोत. ठीक आहे. हा. आणि एक सिंपलचा प्रोजेक्ट आपण इथे करून बघणार ज्यामध्ये सगळ्या स्टेजेस आपल्या अवेलेबल असेल, ज्या आपण SDLC मध्ये बघतोय ना. कोणत्या कोणत्या SDLC मध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स बघितल्या आपण? नॉर्मली आपल्या स्टेप्स कोणत्या असतात? या पद्धतीने, राईट. तर कोडिंग तर आपण करत नाही, बट येस आपल्याला जो सोर्स कोड आहे, जो एक बंडल आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. देन त्यानंतर ना आपल्याला काय करावं लागेल? त्याचा बिल्डिंग मीन्स विथ द हेल्प ऑफ Maven आपण काय करणार? त्याचा एक पॅकेज क्रिएट करणार. अँड देन त्यानंतर ना आपल्याला काय क्रिएट करावं लागेल? टेस्टिंगचं इंटिग्रेशन करावं लागेल, जे की SonarQube सोबत असणार. तर वन बाय वन आधी आपण गिटहब कसं कॉन्फिगर करतात ते बघू. देन त्यानंतर आपण Maven कडे जाऊ. Maven आपण अंडरस्टूड करू. देन SonarQube अंडरस्टूड करू. आणि देन आपण डॉकर कुबरनेटिस वर डिप्लॉय करू शकतो. Ansible ने कॉन्फिगर करू शकतो. डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. तर कॉन्फिगर डिप्लॉयमेंट आपण डॉकर कुबरनेटिस वर न करता एक नॉर्मलचा EC2 इन्स्टन्स वर करून बघू. सेम आपली ऍप्लिकेशन जे आपण करून बघतो टॉमकॅट वर इन्स्टॉल, ते पूर्ण स्ट्रक्चर आता पाईपलाईन इथे या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये कसं होणार ते बघणार. तर त्याआधी जेनकिंग्सची पूर्ण इन्फॉर्मेशन, हे जरा थोडस जास्तच टाइम घेतोय. जॉब आपण क्रिएट तर केला आहे, बट त्याची कॉन्फिगरेशन अजून केलेली नाही. तर आपण याला डायरेक्टली क्लिक करणार, कॉन्फिग मध्ये जाणार. बट हा टाइम घेतोय थोडासा. याला मी सेकंड टॅब मध्ये पण ओपन करून ठेवतो. ते ओपन होतपर्यंत आपण दुसऱ्या टर्म्स बघू. ओके. तर एक जॉब क्रिएट झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला काही दिसतंय स्टेटस.
हा काय आहे, हा आहे स्टेटस. ठीक आहे, स्टेटस इथे तुम्ही बघू शकता 3 नॉट बिल्ड, अजून काही झालेलं नाहीये. जर बिल्ड झालं असेल तर त्याच्यावर ग्रीन टिक येणार. त्यानंतर वेदर, हे काय आहे वेदर. आता बघा जसं की आपण दोनदा त्याला परफॉर्म करतोय आणि दोन पैकी दोन जर परफेक्ट असेल, वर्क झाले असेल, तर इथे तुम्हाला दिसेल 100%. ठीक आहे, 100% आणि सूर्याचा लोगो. ठीक आहे, लोगो ऑफ सन. आणि त्यानंतर जर का दोन पैकी एक फेल झालाय आणि एक ओके आहे, तर इथे हाफ क्लाउड दिसणार आणि हाफ सन दिसणार. मीन्स व्हॉट, की तुम्ही तुमचा एक टास्क, एकदा तुम्ही जे काही काम केलं आहे ते फेल झालंय आणि एकदा जे केलं आहे ते सक्सेस झाले. 50-50 म्हणजेच इथे आता वेदरच्या फॉर्मॅटमध्ये दिसेल. कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसेल, वेदरच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर नाव आहे आणि लास्ट कधी सक्सेस झालाय, लास्ट फेल्युअर कधी झालेलं आहे हे तुम्हाला दिसेल. अँड देन लास्ट ड्युरेशन दिसेल. या जॉबला परफॉर्म करण्यासाठी ही सुद्धा इथे एक बटन अवेलेबल असेल. तर कॉन्फिगर ओपन झालेलं दिसतंय मला इथे. ठीक आहे, आणि यामध्ये बघा आता सिंपलचं डिस्क्रिप्शन, दिस इज माय फर्स्ट जॉब समथिंग असं काहीतरी डिस्क्रिप्शन देऊ शकतो आपण. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल डिस्कार्ड, बिल्ड आणि हे काही पॅरामीटर्स आहेत इथे. ठीक आहे, तर हे ऑप्शन्स काय असतात हे पण आपण बघणार. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये सर्वांना स्क्रीन विजिबल आहे आणि साऊंड क्लिअर आहे. ओके, सो आता ही कॉन्फिगर करायची आहे. इथे बघा दुसरा आणखी एक ऑप्शन दिसतोय, सोर्स कोड मॅनेजमेंट. सोर्स कोड मॅनेजमेंट आपण काय यूज करतो, इथे काय दिसतंय का, नाही, नन. त्यानंतर ट्रिगर इट मीन्स की आपला जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड आपल्याला कुठल्या दुसऱ्या लोकेशनवरून, रिमोट लोकेशनवरून ट्रिगर करायचा आहे का. अंडरस्टूड. ठीक आहे, ट्रिगर मीन्स हा जो जॉब आहे हा जॉब परफॉर्म होईल. तर ते धीरे धीरे आपण बघणार आहोत, डोंट वरी. त्यानंतर बिल्ड स्टेप. आता बिल्ड स्टेप्स मध्ये तुम्हाला दिसेल इथे ऍड बिल्ड स्टेप्स. ठीक आहे, त्यामध्ये इथे हा जॉब जो आहे, हा जॉब परफॉर्म कसा होणार, त्यामध्ये काय परफॉर्म करायचं तुम्हाला ते इथे तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, सॉरी. ओके, तो ऍड बिल्ड स्टेप इथे आपण देणार. आणि त्यानंतर हा एक परफॉर्म झाल्यानंतर ना काय करायचं आहे ते येणार पोस्ट बिल्ड ऍक्शन्स मध्ये. ते कशात येणार, पोस्ट बिल्ड ऍक्शन्स मध्ये. तर सगळे टर्म समजले. ठीक आहे, एक एक करून आणखी डिटेल मध्ये आपण याची इन्फॉर्मेशन घेऊ. तर इथे तुम्ही बघा बिल्ड स्टेप्स आपल्याला आता परफॉर्म करून बघायचं आहे. एक नॉर्मलचा लिनक्स, इथे बघा एक्झिक्यूट विंडोज बॅच कमांड. विंडोज बॅच कमांड आपण एक्झिक्यूट करू शकतो. आपण लिनक्सवर काम करतोय तर लिनक्सच्या शेल कमांड आपण एक्झिक्यूट करू शकतो. इवोक टॉप लेवल मेवन टार्गेट्स, तो मेवनचे पण आपण टार्गेट्स इथे एक्झिक्यूट करू शकतो. बट सध्या आपल्याला शेल बघायचं आहे आणि शेल मध्ये काय टाकतो आपण, शेवटी कमांड्स टाकतो, बरोबर ना. तर इथे जे आपण नॉर्मल कमांड्स आपण टाकून बघू. इको डबल कोट्स मध्ये आपण एक मेसेज देणार, हॅलो वेलकम टू जेनकिन्स, या पद्धतीने. ठीक आहे, सिंपल सा एक मेसेज टाकतोय आणि देन याला आपण काय करणार, अप्लाय अँड सेव्ह. अप्लाय अँड सेव्ह. सेव्ह झाल्यानंतर ना आता इथे काही ऑप्शन्स असतात. चेंजेस, स्टेटस आहे, स्टेटस मध्ये हा फक्त आता क्रिएट केलाय आपण, स्टेटस दिसेल. देन चेंजेस मध्ये काही चेंजेस झाले असेल, व्हर्जन्स बाय व्हर्जन्स तुम्हाला माहिती आहे, तर ते चेंजेस तुम्ही इथे बघू शकता. देन त्यानंतर वर्क स्पेस. आता हा वर्क स्पेस काय आहे ते तुम्हाला हा परफॉर्म केल्यानंतर ना समजेल. बिल्ड नाव. आता हा जो जॉब परफॉर्म आपण क्रिएट केलाय, या जॉबला आता आपण काय करणार, एक्झिक्यूट करणार. इट मीन्स इथे वर्ड कोणता यूज होतो, बिल्ड. कळलं. ठीक आहे. देन त्यानंतर अगेन याला काही एडिट करायचं आहे तर कॉन्फिगर बटन आहे. देन त्यानंतर डिलीट करायचं असेल तर डिलीट, अँड रिनेम करायचं असेल तर रिनेम. इझी आहे बाकीच्या. ठीक आहे, तर आपण काय करणार, याला एक्झिक्यूट करणार, म्हणजेच काय करणार, बिल्ड नाव करणार. बिल्ड नाव केल्यानंतर हा परफॉर्म व्हायला सुरुवात होतो. खाली तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करता येईल.
की तो परफॉर्म होतोय की नाही होतो. बिल्ड आहे तर जो काही प्रोजेक्ट तुम्ही इथे परफॉर्म करणार तो ऍज अ बिल्ड कन्सिडर करतो. बिल्ड मध्ये तो तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर इथे बघा आपण आत्ता केलं आहे, हा जो टाइम आहे या टाइमचा प्रश्न, या टाइमचा विचार जास्त करायचा नाही. हा असतो UTC टाइम. ओके, युनिव्हर्सल जो असतो टाइम आपला तो. तर इथे एक दिसतोय परफॉर्म झालेला, याला आपण क्लिक करणार आणि यामध्ये ऍक्च्युली काय झालेलं आहे, स्टेप्स कोणत्या परफॉर्म झालेल्या आहेत त्या बघता येईल. सो क्लिक करतोय त्याला आणि इथे बघा तुम्हाला दिसेल की आपण जे काम सांगितलं आहे या जॉब मध्ये, जे कॉन्फिगर केलं आहे ते प्रॉपरली एक्झिक्यूट होत आहे. ठीक आहे. तर सी बघा बिल्डिंग, आता ही प्रोसेस समजून घ्यायची आहे आपल्याला. काय दिलेलं आहे मी, रनिंग ऍज अ सिस्टम, ऍडमिन युजर आहे, देन त्यानंतर बिल्डिंग इन वर्क स्पेस. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं लेफ्ट हँड साईडला वर्क स्पेस वाली. आता वर्क स्पेस काय असते तर जेनकिन्स त्याच्या ऑफिशियल डायरेक्टरीमध्ये, रूट डायरेक्टरीमध्ये एक वर्क स्पेस नावाचा डायरेक्टरी ठेवतो, ज्यामध्ये या प्रोजेक्ट या जॉबची कंप्लीट इन्फॉर्मेशन जाणार. कळलं. हा जो जॉब 1 आहे हा कुठे क्रिएट झालाय, जेनकिन्सच्या ऑफिशियल डायरेक्टरीमध्ये वर्क स्पेस मध्ये जॉब 1. क्लिअर. अँड देन त्यानंतर याने ते परफॉर्म करायला सुरुवात केलाय. जॉब 1 मध्ये त्याला काय दिसलंय, बिन शेल दिसतंय SH, आणि एक्झिक्यूट करायला सांगतोय इको हॅलो वेलकम टू जेनकिन्स. आणि बघा यांनी परफेक्टली इथे प्रिंट केलेलं दिसतंय आणि शेवटी तो काय बोलतोय, सक्सेस. ठीक आहे. हा जो जॉब आहे हा सक्सेसफुली तुम्ही परफॉर्म केलाय. एक नॉर्मलचा प्रिंट मेसेज, इको मेसेज. ओके. आता हे बघावं लागेल आपल्याला की जॉब 1 इथे जो परफॉर्म होतो या लोकल रेपॉझिटरी मध्ये, ही रेपॉझिटरी कुठे असते तर ह्या जेनकिन्सच्या सर्व्हर मध्ये असेल. तर जेनकिन्सच्या सर्व्हरचा आपण एक्सेस घेतलाय, तर इथे आपली रेपॉझिटरी, सॉरी हे कुठे आहे, डायरेक्टरी वर्क स्पेस ls/var मध्ये लिब मध्ये जेनकिन्स. ठीक आहे. तर जेनकिन्स मध्ये कोणते कोणते दिसत आहे बघा, जॉब्स दिसत आहे, युजर कंटेंट, युजर्स, वर्क स्पेस, सिक्रेट्स, अपडेट्स अँड प्लगइन्स, आणि बाकी कॉन्फिगरेशन फाईल्स आहे. config.xml दिसणार तुम्हाला, जे इम्पॉर्टंट फाईल राहील. कळलं इथपर्यंत. आता हे अगेन बघा इथे वर्क स्पेस मध्ये जो जॉब 1 आहे तो इथे परफॉर्म झालेला दिसेल. जॉब 1 मध्ये सध्या काहीच नाहीये कारण इको प्रिंट केला होता आपण. इको जर ते फक्त काम होणार आणि आपल्याला दिसणार का, ते स्टोअर होतं का, काही नाही होत. कळलं. ओके. तर आता आपण काय करणार, आपला बाकीच्या काय काय इथे टर्म्स आहेत त्या बघणार, देन जॉब 1 मध्ये येणार आणि आणखी काही एडिट करून चेक करणार की ते परफॉर्म होतात की नाही. क्लिअर आहे. ओके. सो सिंपल. आपण जेनकिन्स वर येऊ. बघा आता हे दिसत आहे तुम्हाला, लास्ट फेल झालाय का नाही. इथे काही 36 मिनिट्स किती ड्युरेशन घेतलं त्याने ते दिसत आहे. हे एक बटन दिसेल इथे, या बटनने पण तुम्ही त्याला एक्झिक्यूट करू शकता. ती बटन एक्झिक्यूट होतीये. देन त्यानंतर इथे तुम्हाला बघा इथे पण तुम्हाला ऑप्शन मिळेल डायरेक्टली कॉन्फिगर बिल्ड नाव वाला. ठीक आहे. तर इथे पण तुम्हाला हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघतो. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल दुसरा पण परफॉर्म झालेला आहे, दुसरा बिल्ड पण परफॉर्म झालाय. राईट. आपण काय केलं होतं तर आपण ह्या बटनला क्लिक केलं होतं, त्यामुळे दुसरा परफॉर्म झालाय. एवढं की लक्षात आलं. देन आता जे काही बिल्ड झालेले असणार ते तुम्ही इथे बिल्ड हिस्ट्री मध्ये बघू शकता. क्लिअर. ओके. सेम असणार ना, आपण काही कॉन्फिगरेशन चेंज केली आहे का नाही, तर सेम इको मेसेज प्रिंट झाला.
त्यामध्ये काहीच आपण चेंज नाही केलाय तर तो इको मेसेज टाकून ठेवलाय, तो इकोच प्रिंट होणार ना. वाटेल तेवढे वेट करा, वाटेल तेवढी वेळ करा. ठीक आहे. तर आणखी यामध्ये आणखी डिटेलमध्ये आपण बघू. तर जेनकिंग्सचे इथे बटन दिसेल तुम्हाला, मॅनेज जेनकिंग्स दिसतीये. हा, तर ह्या मॅनेज जेनकिंग्स मध्ये सगळ्या कंपोनंट्स मिळणार, जेनकिंगचे सगळे रिसोर्सेस मिळणार, एव्हरीथिंग जे पण आपण इथे करणार आहोत. कळलं. तर इथे बघा सिस्टम रिलेटेड कॉन्फिगरेशन करता येईल आपल्याला. सिस्टम रिलेटेड कॉन्फिगरेशन मी ओपन करतोय. तर सर्वात आधी तुम्हाला दिसेल जेनकिंगची होम डायरेक्टरी. देन त्यानंतर मेसेज मध्ये काय ठेवायचं असेल तर हॅलो आय एम जेनकिंग्स समथिंग हॅपी बिल्डिंग. क्लिअर. आलं का लक्षात. ओके. देन त्यानंतर बघा काय म्हणतोय हा, बिल्डिंग नोड इज नॉट कॉन्फिगर इन नोड्स. बिल्डिंग नोड इज नॉट कॉन्फिगर्ड इन नोड्स. आता नोड्स हा वर्ड आपण आधी पण यूज केलेला आहे, माहिती आहे का तुम्हाला. कशासाठी, वर्कर नोड वगैरे असे ऐकलंय पण, अँसिबल मध्ये होस्ट ऐकलेलं आहे. तर इथे सुद्धा जेनकिंग्स काय करणार, नोड्स वर काम करणार. कशावर काम करणार, स्वतःहून काय काम करेल का नाही. जेनकिंग्स हा स्टँडर्ड राहायला पाहिजे. जसं आपण अँसिबलला, जसं आपण कुबरनेटिसला ठेवलंय, तसंच इथे सुद्धा हा मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर फॉलो करतो. काय करतो, मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर फॉलो करतो. तर थोड्याच वेळात आपण नोड कसा क्रिएट करायचा ते पण बघू, आणि पूर्ण काम आपण आपल्या नोड वर परफॉर्म करणार. क्लिअर आहे. जेनकिंग स्वतःहून ह्याच या सर्व्हरवर जेनकिंग जिथे इन्स्टॉल आहे तिथेच तो काम करेल का, नाही करणार. कारण तिथेच काम करेल, रॅम संपून जाणार, सीपीयू युटिलायझेशन हाय होणार, जेनकिंग स्वतः बंद पडणार. जेनकिंग काय होईल, स्वतः बंद पडेल. जेनकिंग सर्व्हरच बंद आहे, CI/CD डिस्ट्रॉय. बरोबर. म्हणून जेनकिंग्स हा स्टँडअलोन ठेवला जातो. ओके. तर इथे बघा तुम्हाला दिसेल रिटेन्शन चेक इंटरवल, क्वाइट पिरियड. रिटेन्शन चेक इंटरवल मीन्स, रिटेन्शन मीन्स तो आहे की नाही, तो व्यवस्थित काम करते की नाही, इंटरवल दिलेला आहे. देन क्विट पिरियड मीन्स किती सेकंड्स तो ट्राय करणार आणि देन त्यानंतर क्विट करणार. SCM चेकआउट. SCM चेकआउट मीन्स सोर्स कोड मॅनेजमेंट, अवेलेबल आहे की नाही आहे, चेक करायचं आहे की नाही आहे, रिट्राय काउंट आहे ते. ठीक आहे. तर बघा इथे जेनकिंग्स लोकेशन दिसतीये. देन आणखी भरपूर सारी लोकेशन दिसेल, ग्लोबल प्रॉपर्टीज, प्रॉक्सी सेटअप. तर जे सिस्टम रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. क्लिअर. ओके. जसं जसं गरज पडेल तसं जसं आपण करू. त्यानंतर इथे दिसेल टूल्स. तर टूल्स कॉन्फिगर करायचे असेल तर ते तुम्हाला इथे दिसेल, जसं की JDK, जसं की मेवन. आणखी जे आपण काही प्लगइन्स ऍड करत जाणार, जसं सोनार क्यूब राहणार, आणखी अलग अलग राहणार, तर ते इथे आपल्याला करता येईल. बघा टूल्स मध्ये त्यांनी मेवन आणि JDK मीन्स जावा दोन कंपल्सरी दिलेले आहेत. कारण जावा बेस जावा लागेल, देन त्यानंतर मेवन लागेल बिल्डिंग साठी. क्लिअर आहे. ओके. आलं लक्षात एवढं. देन त्यानंतर प्लगइन्स. काय आहे, प्लगइन्स. आता प्लगइन्स काय असते तर एक छोटासा सॉफ्टवेअर, एक छोटासा पॅकेज ज्यामध्ये काय असणार, डिपेंडन्सीज असणार, लायब्ररीज असणार, पॅकेजेस असणार, कनेक्ट करण्यासाठी कुणाला, दुसऱ्या एखाद्या टूलला. कळलं. आता हे इथे अपडेट्स मध्ये नाहीये, आपण काही इन्स्टॉल केलेलं नाहीये, तर दिसणार का नाही. तर कुठे जाणार, अवेलेबल प्लगइन्स मध्ये जाणार. ठीक आहे. अवेलेबल प्लगइन्स मध्ये बघा जे पण तुम्हाला प्लगइन पाहिजे ते इथे दिसेल.
क्लिअर? ओके. तर एक काम करू, जेनकिन्स येतोय, या जॉब मध्ये येतोय आणि आपल्याला एक परफॉर्म करायचं काय, तर गिट क्लोन परफॉर्म करायचं. काय करायचं परफॉर्म? गिट क्लोन. तर सिंपल गिट क्लोन साठी आपण कमांड कोणती यूज करतो? गिट, बरोबर, सी क्लोन. आणि काय करणार? URL देणार. गिट क्लोन आणि URL आता लेट्स कन्सिडर करा ही जेनकिन्सची माझी रेपो आहे, यालाच मी क्लोन करतो. ठीक आहे. सो क्लोन करतोय मी याला. किंवा आपली जे बॅच 20 आहे ना त्याला क्लोन करू. म्हणजे आपली रेपॉझिटरी पण आपल्याला कॅप्चर करता येईल. हियर दिस. ओके, बॅच 20. एवढं झाल्यानंतर आपल्याला आणखी काय करायची गरज असेल का? नाही. सो अप्लाय अँड सेव्ह. देन आता काय करणार? बिल्ड नाव. बिल्ड नावला क्लिक करतोय, तो परफॉर्म व्हायला सुरुवात होतोय. खाली दिसेल आपल्याला सक्सेसफुल. आता इथे काय इन्फॉर्मेशन मिळेल ते बघा. तर इथे दिसेल तुम्हाला बिल्डिंग सक्सेस, हिअर जॉब 1, वेलकम मेसेज प्रिंट, देन गिट क्लोन वाली कमांड आहे. हा, गिट क्लोन काय करतोय? बॅच 20 क्लोनिंग इनटू बॅच 20, जॉब सक्सेसफुल. करेक्ट. आता अगेन इकडे या आणि इथे एलएस करून बघा. आता जॉब्स मध्ये असेल CD LS jobs, job 1 and then job 1C बिल्ड झालेला आहे. याची config.xml आलेली आहे. ठीक आहे. क्लोन झालेली ही रेपॉझिटरी आपल्याला बघायला लागेल. ती वर्कस्पेस मध्ये यायला पाहिजे. आहे थोडं लेट शो झाली, बट झाली. ठीक आहे. तर बॅच 20 दिसतीये, आपली रेपॉझिटरी आहे. तर कसं काम करतं ते समजलं. आता गिट आपण कॉन्फिगर करायचं आहे. तर गिट साठी काय केलं आपण? आता सिंपल सा एक प्लगइन ऍड केलेला आहे. एक्स्ट्रा काय केलंय का? सॉरी, सिंपल सी एक कमांड ऍड केली आहे. एक्स्ट्रा काय केलं का? नाही. बट आता हेच काम जर आपल्याला ऑटोमेट वेने करायचं असेल तर कसं करणार? ऑटोमेट वे. क्लिअर? असं जरुरी नाहीये की आपल्याला कमांडच एक्झिक्यूट करायची. होऊ शकते आपला विंडोज मशीन असेल तिथे पण क्लोन करावं लागेल. तर गिट क्लोन चालेल का? कमांडच एक्झिक्यूट करायची गरज नाहीये. आपण काय करणार? कॉन्फिगर मध्ये काय यायला पाहिजे? SCM चा पोर्शन दिसतो आपल्याला, दिसतो ना. तर SCM च्या पोर्शन मध्ये डायरेक्टली गिट अवेलेबल असायला पाहिजे. तर ते पॉसिबल होतं युझिंग प्लगइन्स. कशा थ्रू? युझिंग प्लगइन्स. तो मॅनेज जेनकिन्स मध्ये प्लगइन्स मध्ये आपण बघणार अवेलेबल प्लगइन्स आणि इथे येणार गिट. काय येणार? गिट. सो इथे दिसतोय तुम्हाला गिट. याला इन्स्टॉल करू. सी इन्स्टॉल बटन आहे, इन्स्टॉल. तर मी काय करतोय? इथे गिट प्लगइनला इन्स्टॉल करतोय जेनकिन्स सोबत. जेनकिन्सला काय सांगतोय? गिटचे जे काही पॅकेजेस आहे, जे पण प्लगइन्स मध्ये जे काही डिपेंडन्सी, सगळ्या गोष्टी तुम्ही इन्स्टॉल करा. आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं आहे विदाउट कमांड्स. डायरेक्ट कम्युनिकेशन विदाउट कमांड्स. हा, सी
सगळं झालं ना. अख्खी रिपॉझिटरी क्लोन करणे म्हणजे काय असते, त्यामधला सगळा डेटा क्लोन होणार, तो दिसतोय आपल्याला. ओके, प्लगइन झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार, इथे बटन दिसतीये गो बॅक टू द टॉप पेज. हिअर आलोय. अगेन याला कॉन्फिगर करणार, कॉन्फिगर मध्ये जाणार. आता चेक करणार, एक एक्स्ट्रा टर्म असेल आपल्याकडे. आता काय असणार, एक एक्स्ट्राची टर्म असणार. इथे दिसतंय नन, नन आहे. बट आता आपण गिट प्लगइन ऍड केलंय. गिट प्लगइन ऍड केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, सी सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये गिट दिसतोय. तर याला आपण क्लिक करू. त्यानंतर इथे काय मागतोय तो, रिपॉझिटरी URL. तर येथे रिपॉझिटरी URL देऊन द्या. दिलं. त्यानंतर काय मागतोय, ह्या रिपॉझिटरीला ऍक्सेस करण्यासाठी क्रेडेन्शियलची रिक्वायरमेंट आहे का, क्रेडेन्शियलची रिक्वायरमेंट आहे का, नाही. का, कारण ती पब्लिक आहे. प्रायव्हेट असेल तर आपल्याला क्रेडेन्शियल ऍड करावे लागणार. ठीक आहे, क्रेडेन्शियल्स ऍड करावे लागतील की नाही, ID आणि पासवर्ड द्यावा लागतो. तर क्रेडेन्शियल ऍड करू शकतो आपण. इथनं कसे करायचे ते समोर आपण बघणारच, जास्त काही हेक्टिक नाहीये. सिंपल ID पासवर्ड टेक्स्ट मेसेज जसं जमेल तसं ऍड करू शकतो. क्लिअर. आता इथं आपल्याला कोणती ब्रांच घेऊन यायचं आहे, कोणती ब्रांच आहे आपली, मास्टर ब्रांच आहे का, मेन ब्रांच आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये, दुसरीकडून कुठून ट्रिगर करायचं नाहीये. सिंपल एक्झिक्युशन. आता ही कमांड इथे एक्झिक्यूट करायची गरज आहे का, नाही. इको गिट क्लोन सक्सेस, ते तो मेसेज तर देणारच, सक्सेस वाला लिहायची गरज नाही. ओके, देन सिंपल अप्लाय अँड सेव्ह. गॉट इट. मी एकाच जॉब मध्ये करतोय, तुम्ही वेगवेगळे जॉब क्रिएट करून बघा. मी काय करतोय, एकाच जॉब मध्ये करतोय, तुम्ही वेगवेगळे क्रिएट करायचे. गिट क्लोनचा वेगळा, असे नॉर्मल प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळे जॉब्स क्रिएट करा. मी एकाच याच्यात सांगतोय असं नाहीये की तुम्ही पण तिथेच करायला पाहिजे. ओके. आता कॉन्फिगर मध्ये काय केलं आपण, गिट प्लगइन मध्ये रिपॉझिटरी ऍड केली आहे, कमांड यूज केली का, नाही. आता जेनकिंग स्वतः होऊन जाणार गिटहब पर्यंत. तिथे जर ती रिपॉझिटरी सापडली तर तू त्याला क्लोन करणार. क्लिअर. तर याला मी अगेन बिल्ड करतोय. आता कमांड नाहीये, डायरेक्ट प्लगइन आहे. सी सक्सेस. आता थोडस जास्त इन्फॉर्मेशन दिसते कमांड पेक्षा. आता इथे इन्फॉर्मेशन जास्त आली आहे का, कारण त्याने प्लगइनचा यूज केला. ठीक आहे. तर बघा इथे गिट रिपॉझिटरी, रिमोट गिट क्लोनिंग द रिमोट गिट रिपॉझिटरी, देन बॅच 20 ला घेऊन येतोय. आणि हे सगळ्या गोष्टी तो आपल्याला इथे शो करणार, बिकॉज ऑफ वी आर युझिंग प्लगइन्स. याच्या आधी होतं का, नाही. याच्या आधी फक्त त्यांनी क्लोन केलेलं, बाकी काही दाखवलेलं नाही. बट इथे इन डिटेल इन्फॉर्मेशन देईन तो. बघा कमेंट मेसेज कोणता होता, शेवटी आपला कमेंट मेसेज काय होता ते पण इथे दाखवतोय. त्यानंतर फर्स्ट टाइम बिल स्किपिंग, अँड देन शेवटी हॅलो वेलकम टू जेनकिंग्स अँड सक्सेसफुल. तर नॉर्मल प्रोसेस समजली. ठीक आहे. देन अगेन इन डिटेल मध्ये बघणार आपण. सध्या इथे याला क्लोज करू.